नदी पार करायचा विचार होता, पण काही कारणामुळे ते आम्हाला शक्य झालं नाही, कारण की पाण्याचा जो प्रवाह होता तो खूप जास्त होता. फायनली 9:30 वाजता किल्ले राजगडावरती पोहोचलेलो. दुहेरी तटबंदी आहे, त्याला चिलखती तटबंदी असे म्हणतात. थांबलो इथे कचरे काकांच्या घरी आणि थोडा रेस्ट करून नाश्ता करून आपण परत बुजला माचीकडे प्रस्थान करू. राजगड ते तोरणा येताना जे काही चढणीच्या भागात जे शरीराची हाल झाले त्याची पाहून भविष्यात पुढच्या रेंज ट्रेकला मी एवढं साहित्य तयारी करेन असं मला वाटतं. समोर माझ्या पाहू शकता हा राजगड आहे आणि पूर्ण हा टप्पा आपण पार करून आपण बुजला माची रणतोंडी बुर्जाच्या इथे पोचलेलो आहे. अजून मोरीगाव किती लांब आहे? अजून 1 तास तरी लागेल आम्हाला मोरीगावात पोहोचायला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये अकिंगळे व्लॉग्समध्ये. तर आपला प्रवास चालू आहे तो म्हणजे सिंहगड ते रायगड. मागील भागामध्ये आपण सिंहगड ते राजगड पायथा हा प्रवास केला. या भागामध्ये आपण राजगड ते तोरणा हा प्रवास करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. आणि या रात्रीच्या अंधारात आपण राजगडाचा गुंजवणे दरवाजा अर्थात चोर दरवाजा मार्गे ट्रेक करतोय. तर मगाशी तुम्ही जसं बघितलात की आम्ही नदीच्या बाजूला बसून होतो. नदी पार करायचा विचार होता, पण काही कारणामुळे ते आम्हाला शक्य झालं नाही, कारण की पाण्याचा जो प्रवाह होता तो खूप जास्त होता. तर आम्ही तसंच माघारी वळलो, 1.5 तास परत चाललो आणि जो आपला SRTचा जो मुख्य रस्ता आहे, जो डांबरीकरण रस्ता आहे, त्या रस्त्यावरून चालत चालत आम्ही गुंजवणेपर्यंत पोचलो. आता गुंजवणेपासून मजल करत आम्ही आता इथपर्यंत पोचलेलो आहे. साधारण 50% आम्ही किल्ला गड सर केलेला आहे. आता 50% बाकी आहे. धन्यवाद. संपूर्ण दिवस प्रवास करून सर्वजण थकले होते, पण तरीही आम्हाला आस लागली होती ती राजगडाकडे वरती जाण्याची. रात्रीच्या अंधारात आम्ही तो प्रवास चालूच ठेवला. आणि फायनली आपण चोर दरवाजाच्या इथे येऊन पोचलेलो होतो. बॅक थटेलवरती. तर मित्रांनो, आपण फायनली 9:30 वाजता किल्ले राजगडावरती पोहोचलेलो आहेत. सकाळी आपण 10 वाजता किल्ले सिंहगडावरून आपला ट्रेक चालू केलेला होता राजगडाला येण्यासाठी. मध्ये जरा आपली चुकामुक झाली, तिथे आपले 2-3 तास वाया गेले. तर अथक परिश्रम घेऊन आपण किल्ले राजगडावरती पोहोचलो आहे आणि आल्या आपण जेवण वगैरे केले, फ्रेश झालो आहे आणि पद्मावती मंदिराच्या इथे आपण स्टे करणार आहोत. आज आपली संजीवनी माचीला स्टे होणार होता, बट काही कारणास्तव आपण पद्मावती माचीच्या इथे थांबलेलो आहेत. बाजूलाच आता टेंट वगैरे लावलेत आणि आता आपण खूप दमलो आहे. तर थोड्या वेळातच आपण झोपूयात आणि डायरेक्ट आता तुम्हाला सकाळीच भेटू. चला. रात्री गडबड असल्यामुळे आम्हाला शूट करायला मिळालं नाही. सकाळी उठताच आम्ही आवराआवर करून फ्रेश होऊन आम्ही तोरण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. संजीवनी माचीवरील अळू दरवाजा मार्गे आपण राजगड गड उतरवणार होतो. मित्रांनो, फायनली आपण पद्मावती माचीवरून संजीवनी माचीवरती पोहोचलेलो. मागे पाहू शकता संजीवनी माची आहे, अथांग पसरलेली अशी, आणि तटबंदी देखील पाहू शकता. समोर तुम्हाला तटबंदी दिसेल. दुहेरी तटबंदी आहे, त्याला चिलखती तटबंदी असे म्हणतात. की शत्रूने जर हल्ला केला तर तो डायरेक्टली किल्ल्या आतमध्ये न येता त्या तटबंदीवरती तो हल्ला झेलला जातो. आणि तो जो तुम्हाला दरवाजा दिसतोय इथे बरोबर समोर, तो अळू दरवाजा आहे. त्या दरवाजामध्ये आपल्याला किल्ल्यात तोरण्याकडे जायचंय. आता आपण सध्या संजीवनी माचीच्या टेहळणी बुरुजावरती आहोत आणि इथून संपूर्णपणे माचीवरती लक्ष ठेवता येतं. समोर देखील पाहू शकता पाण्याच्या टाक्या आहेत. तिकडे 5 ते 6 पाण्याच्या टाक्या आहेत. काही वास्तूंचे अवशेष देखील आहेत. तर आता आपण खाली जाऊन पाहूयात संजीवनी माची.
तर मित्रांनो सकाळी आपण राजगडावरून 7:30 ते 7:30 या दरम्यान आपण गड उतार झालेलो होतो अळू दरवाजा मार्गे. आणि आता आपण राजगड आणि तोरणा याच्यामध्ये हा एक रोड लागतो. माझ्या मागे पाहू शकता तोरणाला जाण्यासाठी तिथे बांध दाखवलेला आहे. तर राजगड उतरून आता आपण पूर्णपणे ही आता तोरण्याची चढाई बुधला माचीकडे आपण जाणार आहोत. तर मित्रांनो आपण राजगड आणि तोरणा ट्रेक करतोय आणि राजगड आणि तोरणाच्या मध्ये आपण जवळजवळ तोरणाजवळ पोहोचलो, म्हणजे अजून लांब आहे. तर इकडे येताना हे कचरे काकांचं घर लागतं. जे रेंज ट्रेक करत असतील त्यांना माहिती असेल. तर इथे आपण आता नाश्ता वगैरे करतोय आणि थोडा आराम करायला इकडे थांबलोय. आपण दमलेलोय आणि जरा स्प्रे वगैरे मारून आम्ही रेस्ट करायला थांबलोय इथे कचरे काकांच्या घरी. आणि थोडा रेस्ट करून नाश्ता करून आपण परत बुधला माचीकडे प्रस्थान करू. मित्रांनो आपण कचरेकांच्या घरून कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला निघालो चालू तिकडून नाश्ता वगैरे करून. आणि सह्याद्रीत अशी माणसं भेटणं म्हणजे खूप हे आहे, कारण की ही लोक लाखमोलाची लोक सह्याद्रीत आहे. त्यामुळे आपल्यासारख्या भटक्यांचं इथे अन्न पाण्याची सोय होते. आणि माझ्या समोर पाहू शकता ही बुधला माची आहे ही. आणि हा पूर्णपणे पसरलेला किल्ले तोरणा पाहू शकता. आणि आपल्याला बुधला माचीपर्यंत जायचं आहे. बुधला माचीच्या इथून वाळंजाई दरवाजा मार्गे आपल्याला खाली उतरायचं आहे. सिंहगड ते रायगड या रेंज ट्रेकमध्ये आपला दोन किल्ले झालेत बघून, सिंहगड राजगड. आणि आता आपण तोरणाकडे वळतोय. आज समोर बलाढ्य असा तोरणा दिसतोय तुम्हाला. गरुडाचं घरटं म्हटलं जातं त्याला. तर आम्ही सकाळी 7:30ला राजगड सोडला होता. आता दुपारचा 1 वाजलेला आहे. आम्ही आता थोड्याच अंतरावर आहोत तोरणावर पोचायला. तर आज आमचा मोहरी गावात मुक्काम होणार आहे. आता वाजणार किती ते आम्हालाही कल्पना नाही. तर आम्ही तोरणा एक्सप्लोअर करणार नाही आहोत. वाळंजाई दरवाजा मार्गे भट्टी गावातून गिळगाणी आणि हारपूड आणि मोहरी गाव. आजचा मुक्काम आमचा मोहरीमध्ये असेल. उद्या पहाटे मोहरीमधनं निघणार, बोराड्याच्या नाळेमार्गे रायगड गाठणार. या रेंज ट्रेकमध्ये पाहिलं तर माझा 3रा-4था असेल. बाकीच्यांचं प्रणयचा मला वाटतं 2रा असेल ना. प्रणय दुसरा. याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं तर सिंहगडापासून ते रायगड हा पहिलीच वेळ आहे. आणि पहिल्याच दिवशी आम्ही थोडं नर्वस झालो कारण वाईट अनुभव आला. म्हणजे आमची टायमिंग चुकलं आणि आम्हाला राजगडावर पोचायला रात्री 10 वाजले. तर सगळं शेड्यूल बिघडलं होतं आमचं. आणि सगळ्यांकडे 15 ते 18 किलोच्या वजनाच्या बॅगा आहेत. खायचं सामान, टेंट, कपडे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी कॅरी करून 4 गडांवर फिरणं म्हणजे थोडं कठीण आहे. पण ही सवय असल्यामुळे जमते. पण आजच्या या मोहिमेमध्ये विराज हा पहिल्यांदाच आला आहे. त्यांनी आमच्याबरोबर मैपत सुमार रसाळ हा ट्रेक केला होता. तर मला विचारायचं आहे विराजला की तुमचा अनुभव काय, म्हणजे कसा आहे ह्या रेंज ट्रेकमध्ये. एक आपण इतिहासाच्या पाऊलवाटेवर चालतोय. तर तुम्ही काय सांगाल? जय शिवराय. माझा दुसरा हा रेंज ट्रेक दुसरा आहे. आणि मला एवढं साहित्य घेऊन चालण्याची सवय नव्हतीच. पण आज राजगड ते तोरणा येताना जे काय चढणीच्या भागात जे शरीराची हाल झाले त्या चुकावून मला वाटतं भविष्यात की पुढच्या रेंज ट्रेकला मी एवढं साहित्य carry करेन असं मला वाटत नाही. पण मी रेंजसाठी येईन नक्की, मला आवडेल. काल तर सिंहगड ते पूर्ण राजगड पाहता तो जो टेंट काय होता माझ्याबरोबर. मग पुढच्या वेळेस आवडेल का? नक्की नक्की. पण साहित्य मी फक्त शर्यतीला जकायपुरती जे लागेल.
आपण जेव्हा ग्रुपने जेव्हा जातो तेव्हा आपल्याकडे जे साहित्य असतं त्यामध्ये काही साहित्य असं असतं की ते सगळ्यांना कॅरी करणं भाग असतं. त्याच्यामध्ये टेंट आलं, जेवणाचं सामान आलं. ह्या गोष्टी कसं प्रत्येकाने आपापलं वाटून घेतलं पाहिजे की मी एवढ्या अंतरावर घेईल ही वस्तू, मी तेवढ्या अंतरावर घेईल ती वस्तू. असं नाही की मी गडावर आलो आहे, हां माझ्या बॅगेत फक्त माझं सामान आहे बस मी तेवढंच कॅरी करणार. तसं चालत नाही कधी. जेव्हा टीमने जेव्हा तुम्ही कुठे जातात तर तुम्हाला टीमनुसारच चालावं लागतं की माझं आणि मी पण हे तुम्हाला साईडला ठेवावं लागतं. तर असं तुम्ही कधी करू नये असं मला वाटतं. आणि पुढच्या वेळेस प्रत्येकाला वैयक्तिक काय घ्यायचं झालं तर नॉर्मल कमी कपडे घ्यायचे. कारण काय आंघोळ होत नाही आणि आपण उगाच बोजा विस्तारा घेतो कपड्यांचा जास्त आणि ते कॅरी करून वजन आपल्याला त्रासदायक ठरतं चालताना वगैरे. तर ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की रेंज ट्रेकमध्ये जेवढं हलकं सामान घेणार तेवढं चांगलं. धन्यवाद. मित्रांनो फायनली आपण तोरणा किल्ल्याच्या रणतोंडी बुरुजाच्या इथे येऊन पोचलेलो आहेत आणि समोर माझ्या पाहू शकता हा राजगड आहे आणि पूर्ण हा टप्पा आपण पार करून आपण बुजलामाची रणतोंडी बुरुजाच्या इथे पोचलेलो आहेत आणि इथूनच वाघजाई मार्गे आपण खाली उतरणार आहोत. वाळंजाई मार्गे आपण खाली उतरणार आहोत. आणि मित्रांनो फायनली आपण तोरणा किल्ल्याच्या बुजलामाचीच्या इथे असलेला हा वाळंजाई दरवाजा आहे. आजही पूर्णपणे बांधकाम जे आहे ते सुस्थितीत आहे. बुजलावरून येणारी वाट जी आहे ती वापरात नसल्यामुळे पूर्णपणे झाडाझुडपांनी झाकून गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला वाट चुकण्याची शक्यता आहे. तर तुम्ही मॅप वगैरे असेल किल्ल्याचा तर तो शक्यता सोबत बाळगा. आणि बाजूचं बांधकाम देखील पाहू शकता आजही सुस्थितीत आहे. एकदम गोमुखी रचनेचा हा बांधणी आहे या दरवाजाची. तर आपण ह्याच मार्गे आपण आता कुठल्या गावात जाणार आहोत अभिदा? भट्टी गावामध्ये उतरणार आहोत. मित्रांनो, वाळंजाई दरवाजामधून येणारी ही वाट अत्यंत घसरणीची आहे. त्यामुळे आमची ही कसरत झाली. अरे हा ब्रेक आहे की नाही तुझ्या गाडीला? आपण जास्त अरे हा फुल स्पीडली आला माहितीये का? काठी घे माझी, काठी ती बाहेर, काठी घे ना. अरे ते बाजूला काठी आहे. अरे फाटेल ना बाई पॅन्ट. तर फायनली मित्रांनो आपण 5 वाजलेले आहेत. बरोबर 5 वाजून 10 मिनटं झालेले आहेत आणि 5 वाजून 10 मिनिटांनी आपण बरोबर भट्टी या गावामध्ये उतरलेलो आहेत. 2:30 वाजता आपण चालू केला होता. कुठला दरवाजा रे तो? वाळंजाई दरवाजा मार्गे आपण खाली उतरण्यासाठी चालू केलं होतं. आणि वाट जी होती ती अतिशय खडतर होती, एकदम स्लिपरी वाट होती. आम्ही अक्षरशः घसरगुंडी करत काही ठिकाणी खाली आलो आहे. आणि आता भट्टीमध्ये अवस्था पाहू शकता, काटे कुटे सर्व पायांना वगैरे लागलेत, हाताला लागलेत सगळे. वाट एकदम अतिशय खडतर आहे ती. आणि तोरणा दाखवतो तुम्हाला की केवढं अंतर आपण उतरलो आहे ते. समोर पाहू शकता हा संपूर्ण तोरणा किल्ला आहे आणि इथून आपण पूर्ण खाली उतरलेलो आहे. वाट अतिशय खडतर वाट होती आणि फायनली भट्टी या गावामध्ये येऊन पोचलो आहे. जरा आता इकडे थोडीशी हे चाललं आहे, फ्रेश वगैरे होत आहेत. अजून आमची अर्धी मंडळी येत आहेत. तर आता भट्टीमधून आपण मोहरी या गावामध्ये जाणार आहोत आणि मोहरीला आज रात्रीचा स्टे आपण करणार आहोत. आणि मोहरी या गावातून उद्या सकाळी रायलिंग पठार, लिंगाणा आणि मग रायगड वारीमध्ये जाणार आहोत. सकाळपासून पायपीट चालू होती, शरीर थकून गेले होते. अजून आम्हाला मोहरी गाव गाठायचे होते आणि अंधार पडायच्या आतमध्ये आम्हाला तिथे पोचायचे होते, परंतु ते शक्य नव्हते. जणू काही देवानेच आमच्यासाठी एसटी पाठवली असे वाटले. आम्ही मोहरी गावाच्या थोडं अंतरावरती आहोत. अजून इथून 8 ते 10 किलोमीटर अंतर. 8 ते 10च ना?
6 ते 7 किलोमीटर अंतरावरती मोरी गाव आहे आणि मोरी या गावात आपला स्टे आहे. तर चला आता जाऊयात आपण मोरी गावाकडे. मोरी गावात जाण्यासाठी 6 ते 6:30 वाजता सुरू केलेला प्रवास अजूनही चालू होता. काळाकुट्टा अंधार पडला होता आणि त्याच्यामध्येच आमची पायपीट चालू होती. मोरी गावात जाण्यासाठी 6 ते 6:30 वाजता सुरू झालेला प्रवास आम्हाला 10 वाजता मोरी गावात येऊन पोहोचवला आणि जिथे आम्ही आराम करायला थांबलो होतो तिथेच खाली हा विषारी विंचू देखील होता. फायनली आम्ही मोरी गावामध्ये येऊन पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे करून मी गप्पा मारत झोपी गेलो. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील भागामध्ये.